सुंदर ते धार उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते धार उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर धार उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर धार उभे
श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हिचे धर्म दुःख पाहिला आवडीने माझे दुःख पाहिला श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे धर्म दुःख पाहिला श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हिचे धर्म दुःख पाहिला आवडीने तुका म्हणे माझे हिचे धर्म तुका म्हणे माझे धर्म दुःख पाहिला श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे धर्म दुःख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख
महादेव परिवार सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बलिवा आपुलिया इता जो ऐसे जगत 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 धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कन्या पुत्र होती जे सतिक गोडे कन्या पुत्र होती जे सतिक गोडे कन्या पुत्र होती जे सतिक गोडे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा गीता भागवत करते श्रवण गीता भागवत करते श्रवण भागवत करते श्रवण गीता भागवत करते श्रवण कन्या पुत्र होती दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा माझा गडोच्या माझा गडोजाची सेवा माझा गडोच्या सेवा माझा गडोजाची सेवा हरी माझ्या दैवा पारणाई माझ्या दैवा पारणाई माझ्या दैवा पारणाई कुळे कन्या पुत्र होती जे जाती कुळे कन्या पुत्र होती जे कुळे कन्या पुत्र होती जे जाती कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा पार कुमारी
माता पिता तयाची यादन माता पिता धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र
वाटे देवा तया आता जगाया चे असे माझे किती क्षण राहिले माझ्या आईच्या सेवनी माझे किती क्षण राहिले आता जगाया दया चाहने दया चाहने
हा टाळी वाजवा मैबा भजन करा ज्या भगवंताच्या पवित्र दारात आपण आहोत हाताने वाजवलेली टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणणं कधीच वाया जात नाही. टाळी वाजवा भजन करा. विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणय कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा विठ्ठल महायोग पीडित भीमरत्यावरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत दिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगात पांडुरंगा प्रथम म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो लागिलो तुमच्या निज चरणासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुद्र लादलो पावन झालो चराचर्या विढाल
आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला आलेला गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारे देवमान्य संत संत मान्य संत वारकरी मान्य संत मंडळी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाची उत्पत्ती करणारे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाची उत्पत्ती करणारे ज्ञानोबा, नामाची उत्पत्ती करणारे नामदेव राया, शांतीची उत्पत्ती करणारे नाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाची उत्पत्ती करणारे जगद्गुरु तुकोबाराया विठ्ठल। वारकरी संप्रदायामध्ये पाया रचणारे ज्ञानोबा, वाक्य नीट ऐका, वारकरी संप्रदायामध्ये पाया रचणारे ज्ञानोबा राया आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये कळस उभा करणारे जगद्गुरु तुकोबाराया आहे। महाराज फरक एवढाच आहे, 375 वर्षापूर्वी तुकोबा आहे आणि 750 वर्षापूर्वी माऊली आहे, पण एवढे वर्ष होऊन आज ज्ञानोबाराय तुकोबारायची कीर्ती अमर आहे, कारण त्यांनी तुमच्या माझ्या जीवनाला एकमेव दिशा दिली, त्यांनी अभंग दिले, त्यांनी भक्ती सांगितली, त्यांनी चिंतन दिलं, म्हणून आज एक कीर्तन प्रवचन सुरू आहे। अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातील आहे, निमित्त श्राद्धाचं आहे। थोड्या वेळ कीर्तन ऐकायचं आहे, जास्त वेळ झालेला आहे मलाही माहिती आहे, फक्त अर्धा तास आपलं कीर्तन होणार आहे, तुम्ही त्याची काळजी करायची नाही। सर्वांगणाचे कान करून ऐका, अभंग 4 चरणाचा आहे। 41 वर्ष 1 महिना 17 दिवस अखंडपणे भंडारी भामचंद्र घोराडा डोंगरावर जगाच्या मालकाचं चिंतन करणारे त्यांचं नाव जगद्गुरु आहे। पण जगद्गुरु लगेच परमार्थाला लागले असं नाही, त्याच्या पाठीमागे माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, माझ्या वडिलाच्या परंपरेनं नव्हे तर विश्वंभर बाबापासून आलेल्या परंपरेनं आम्ही परमार्थ सुरू केलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाला प्रश्न विचारला, देवा तुम्हाला भेटायला ये। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाला प्रश्न केला, देवा तुम्हाला भेटायला ये। तेव्हा जगाचा मालक पंढरपूर सोडून देऊला आला आणि देऊला आल्यावर जगद्गुरुला देवानं प्रश्न केला, जगद्गुरु तुकाराम महाराज या जगामध्ये ऐका बरं का, या जगामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, या जगात आईबाप मोठे का देव मोठा आहे? काय प्रश्न आहे? या जगात आईबाप मोठे का देव मोठा आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, देवा तूही मोठा आहे आणि आईबापही मोठेच आहे। पटकन उत्तर द्या, तुमच्या समोर जर देव उभा राहिला आणि देवानं जर विचारलं या जगात आईबाप मोठे का देव मोठा आहे, काय सांगाल? तुम्ही आजारी बिजारी का? मग असे का मग टेन्शन मध्ये बसले? हा, कर्जही माफ होणारे थोडं थोडं कळू राहिलं मला। हा, काळजी करायची नाही महाराज, इथं आला ना लोक इथं देव सगळं दुःख त्या ठिकाणी इथं देवाच्या दारात येऊन मांडतात। महाराज दुःख वेदना संकट कोणा मग दुःख नाही, या जगात सगळे दुखी आहे महाराज, साधूही दुखी आहे, ऋषीही दुखी आहे, तपीही दुखी आहे, देवही दुखी आहे, देवाचा बापही दुखी आहे, मग तुम्ही आम्ही दुखी आहे यात काही नवले? देवाच्या दारात आल्यानं दुःख सांगायचं नाही महाराज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द, एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय। चांगला विचार करा, इथं दुःख घेऊन आला आणि इथंच बसल्या बसल्या खालतून जर यम आला आणि बसल्या बसल्या गेला घेऊन, मग बरोबर आहे? तुम्ही मला सांगा, आता मी ओझरला दावा करत होतो, ओझरवरून दाव्यावरून येता येता महाराज एका ग्रस्तानं एका मोटरसायकलवाल्याला धडकलं। दोघंही मोटरसायकलीवाले होते, घरून कामाच्या निमित्तानं घरातून बाहेर निघाले होते, ऍक्सिडेंट झाला आणि दोघंही गेले। त्यांच्या घरी माहिती का अजून मिनिटाचा भरवसा नाही। मग आता फ्रेश बसायचं। तुकाराम महाराजाला देवाने प्रश्न विचारला, तुकाराम महाराज या जगामध्ये कोण श्रेष्ठ? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तूही श्रेष्ठ आहे आणि आई बापही श्रेष्ठ आहे। मग देवाने सांगितलं, नाही काकणवीर जास्त श्रेष्ठ कोण आहे? तुकाराम महाराजांनी आपला मोर्चा वळवला आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तुझ्यापेक्षा सुद्धा काकणभर जास्त श्रेष्ठ माझे आई बाप आहे। काय म्हणे? काकणभर जास्त श्रेष्ठ आई बाप आहे। देवानं विचारलं, तुकोबाराया आईबाप का श्रेष्ठ? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा ऐक, त्यांनी जर जन्म दिला नसता तर तुझी माझी भेट झाली नसती। देवा त्यांनी जर मला बोटाला धरून परमार्थ शिकवला नसता तर तुझी गाथा मी निर्माण करू शकलो नसतो। म्हणून देवा पहिली धन्यता कोणाला आहे? आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। अरे देवाचा हरिक, देवाला कोणाचाही हरिक वाटत नाही,
देवाला कोणाचा आनंद वाटत नाही, देवाला कोणाचा हेव वाटत नाही. नामदेव रायानं देवाला नैवेद्य घातलाय इथपर्यंत मान्य आहे. देवानं नैवेद्यही खालाय, खिराही खाली आहे, पण त्याच्या मागं माय बापाची धन्यता आहे. तेव्हा असा पुत्र जन्माला आला. कसा? संजय दादांचं पुण्यस्मरण आहे. कितवं? 5वं आहे. विचार करा. पण त्यांच्या पोटी त्या ठिकाणी विवेकानंद नावाचा आणि भैया आमचा सर्वांचा लडका भैया नावाचा पोरगा श्रद्धा नावाची मुलगी जन्माला आली. जणू काही आपल्या बापाच्या दुःखातून उतराई होण्यासाठी अरे लोकाला एकदा उवा घाला सवडी नाही, यांनी 5वं पुण्यस्मरण केलं. याचाच अर्थ तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल तिसरा पुरावा लय गोडे. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काहींच्या घरात गाथाही आहे, वाक्य नीट आहे का बरं? काहींच्या घरात गाथाही आहे, काहींच्या घरात ज्ञानेश्वरी आहे, काहींच्या घरात हरिपाठाही आहे, काहींच्या घरात देवही आहे. पण एक सांगू, ज्ञानेश्वरी असून उपयोग नाही, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी असून उपयोग नाही, तुकोबरायची गाथा असून उपयोग नाही, हरिपाठ असून उपयोग नाही. अरे ती गाथा ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. काय वाटतं महाराज? नाही वाचता आलं हात तरी जोडता आले पाहिजे. इथं बसलेले सगळे लोक नीट आहे का? काहींच्या घरात 30-30 हजाराचे देवारे, लबाड बोलायचं नाही, बामट्यावानी बसायचं नाही. प्रामाणिकपणे सांगा, काहींच्या घरामध्ये 30-30 हजाराचे देवारे, पण देवाऱ्यातले देव जर पाहिले तर चारी बाजूने जळमट आहे. काय मजा आहे? बोला पडापडा. काही लाख रुपयाचे देव आहे, पण देवाऱ्यात गेलं का काय मुतने झोपेली. काय मजा आहे? विचार करा ना तुम्ही. काही लय पैसा आहे, पण देवाला त्या ठिकाणी उजाळायलाच त्यांना वेळ नाही. काय परमार्थाला शून्य किंमत आहे. अरे गीता वाचल्यानं जीवनाला समाधान मिळतं. याच्या पुढे सांगू, तुकोबाची गाथा वाचल्यानं माता शुद्ध होतो, माऊलीची एकतरी ओवी अनुभवल्यानं जीवन धन्य होतं. ज्ञानेश्वरीमध्ये एवढी ताकद आहे मारा. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवली तर जीवन धन्य आहे. आणि फक्त गीता गीता म्हटलं तर गीतेची पुनरुत्ती नाही पुनरावृत्ती सांगू महाराज, जोपर्यंत ज्ञानेश्वरी जिवंत आहे, जोपर्यंत गाथा जिवंत आहे, जोपर्यंत हरिपाठ जिवंत आहे, जोपर्यंत परमार्थ जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे. काय वाटतं महाराज? आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबरायचं सांगणं किती गोड आहे बघा. ज्यांनी आईबापाची सेवा केली, ज्यांनी संतांची सेवा केली, ज्यांनी देवाची सेवा केली, ज्यांनी गीतेची सेवा केली, ज्यांनी गीतेचं त्या ठिकाणी महाराज विद्या श्रवण केलं किंवा गीतेचं त्या ठिकाणी 2 शब्द कानावर ऐकून घेतले, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडावी असे अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला
तर सगळ्यांना माहिती महाराज श्रद्धेनं केलं जातं त्याला काय म्हणतात श्राद्ध म्हणतात महाराज पण एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 4 नाही 5वं पुण्यस्मरण सरांचं आहे त्याच्या पाठीमागे सरांनी कमवलेला प्रेमाचा धागा आहे विचार करा महाराज एक 10वा लोकाला घालायला वेळ नाही श्राद्ध घालायला वेळ नाही 13वा घालायला वेळ नाही खरोखर त्या कुटुंबाला धन्यवाद द्यावा लागेल मी म्हणण्यापेक्षा देवच म्हणेल याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड सोबत येत नाही मारा तुम्हाला एक वाक्य सांगू का पटलं तर पा नाही पटलं तर सोडून द्या एकच वाक्य जाताना घरी घेऊन जा अरे तुम्ही केला परमार्थ ऐका बरं का मारा तुम्ही केला दान धर्म तुम्ही केला परमार्थ तुम्ही केलं भजन तुम्ही केलं चिंतन तुम्ही केला त्या ठिकाणी अन्नदान तुम्ही केला परमार्थ तुम्ही केल्या वाऱ्या हे जगाला आवडा म्हणून परमार्थ करू नका पटलं तर पा नाही पटलं तर सोडून द्या लोकाला आवडा म्हणून दान धर्म करू नका लोकाला आवडा म्हणून टाळ वाजू नका लोकाला आवडा म्हणून कीर्तन करू नका लोकाला आवडा म्हणून कीर्तन श्रवण करू नका लोकाला आवडा म्हणून पाची पकवानाच्या पंक्ती उठू नका अरे तुम्ही केलेला परमार्थ तुम्ही केलं भजन तुम्ही केलं चिंतन हे जगाच्या मालकाला आवडलं पाहिजे म्हणून परमार्थ करा विठ्ठल हो तुम्ही चांगला विचार करा बोल बोल करता सर आपल्यात होते 5 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही मारा त्याच्यामध्ये कोणाचा नंबर लागण सांगता येत नाही आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला एकदा का यमाचा दूत आला एकदा का यमाचा निरोप आला एकदा का यमाचा फोन आला का तो ठरवत नाही हा पारमार्थिक आहे हा भजनी आहे हा चांगला आहे हा का वाईट आहे अरे एकदा का फेरा आला का तिथं कोणाचंच काही चालत नाही महाराज म्हणून महाराज म्हणतात बाबा तो वाट पाहतोय पण कशी घडी 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 काळ एकदा का निरोप आला का तिथं कोणाचं काही चालत नाही
तुम्ही चांगला विचार करा. तुम्ही आम्ही पाहुणे म्हणून आलोय. विचार करा, या जगात पाहुणे म्हणून आलोय आणि पाहुणे म्हणूनच जाणार आहे. इथं राहण्याकरता कुणीच आलं नाही. साधू बी गेला, ऋषी बी गेला, तपी बी गेला, देवही गेला आणि देवाचा बापही. लक्षात ठेवायची, महाराज या जगात प्राणी आले गेले, पशु आले गेले, संत आले गेले, माणसं आली बोलत चला गेली. आज तुम्ही आम्ही इथं बसलोय, आमचा तुमचा सुद्धा मिनिटाचा भरवसा नाही. आहे का महाराज? आहे का? तुम्ही सांगा मला. एक मिनिट मायक लक्ष द्या. तुम्ही आम्ही इथं समोर बसलोय, मी पोपटावानी टमाटमा बोलू राहिलो, एका मिनिटात माझी सुद्धा माती होऊ काय होऊ शकते. तुम्ही आम्ही इथं बसलोय, कोणाचा काय भरवसा आहे? घरातून निघालेला माणूस परत घरी येईलच की नाही? जनभंगूर नाही भरभसा, जनभंगूर नाही भरभसा, जनभंगूर नाही भरभसा, जनभंगूर नाही भरभसा. अरे सावध कोण मायाचा, अरे सावध कोण मायाचा, अरे सावध कोण मायाचा, अरे सावध कोण मायाचा. काही आई येत नाही राजा. काही काही लोक म्हणतात आमच्याकडे लय पैसा आहे, आमच्याकडे लय धनी, आमच्याकडे दौलत आहे, आमच्याकडे इस्टेट आहे, लय प्रॉपर्टी आहे. अरे काही काहींकडे 2-2 लाखाच्या गाड्या आहे, काही काहींकडे 10-10 लाखाच्या गाड्या आहे, काही काहींकडे 100-100 त्या ठिकाणी लाख 1 कोटी रुपयाच्या गाड्या आहे, काही काहींचे करोडाचे बंगले. पण तुम्ही चांगला विचार करा, अरे कोटी रुपयाचा बंगला काही काहींकडे आहे, 25-25 लाखाच्या गाड्या आहे, 100-100 एकर जमीन आहे, 50-50 नोकर घरी कामाला आहे. पण कोटी रुपयाचा बंगला असून, 25 लाखाची गाडी असून, 100 एकर जमीन असून, 50 नोकर कामाला असून, कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये दिवा लावायला माणसं नाहीये. काय वाटतं महाराज? ओस पडली, घराच्या घर ओस पडली, माणसं संपली. अरे आता मग अशी बोललेला माणूस थोड्या वेळानं दिसेल का नाही सांगता येत नाही. कशाला गर्व करता, कशाला घमेंड करता, कशाला कोणाची निंदा करता? लोक म्हणतात त्याची जिरीन तवा राहील. अरे लोकांची जिरवता जिरवता आपली राख रांगोळी झाली याचा विचार करा. हा, अरे झिरो करणारा येतोय आणि झिरोला 1 बनवणारा सुद्धा बोला बडा तोच आहे. अरे महाराज, काही काही लोक पायी चालत होते, पायी चालणाऱ्याला कधी सायकल आली कळलं नाही, सायकलवाला कधी मोटरसायकलवर बसला कळलं नाही, मोटरसायकलवर बसणारा कधी 4 व्हीलरत गेला कळलं नाही. तुम्ही चांगला अभ्यास करा. 4 व्हीलर मध्ये बसणारा कधी विमानात बसला सांगता येत नाही. अरे जेवढा वेगानं देव वरती नेतो तेवढ्या वेगानं खाली सुद्धा आणतो. दिस जातील दिस येतील, दिस जातील दिस येतील, दिस येतील, दिस जातील, दिस येतील. हो
महाराज त्याच्या हातात सगळे, तुमच्या माझ्या हातात काहीच नाही. काही काही विमानात बसले, विमानातून परत त्यानं फोर व्हीलर मध्ये आणले, फोर व्हीलर मध्ये बसणारे परत मोटरसायकलवर बसवले, मोटरसायकलवर बसणारे परत सायकलीवर आल्या, आणि सायकलीवर येणारे परत झोपा त्या ठिकाणी महाराज झोपायला झोपडीमध्ये बसवले. एवढा सोपा कार्यक्रम नाही त्याचा. तो राजाचा रंकही करतो आणि रंकाचा राजाही करतो. अरे गरीबाई करायला त्याला वेळ लागत नाही, श्रीमंतही करायला वेळ लागत नाही. काही काहींकडे कोटी कोटी रुपये. जर पाची पकवानाचं ताट जर समोर नेऊन ठेवलं ना, अंगामध्ये कुठंही चमका निघा द्या. खोटं बोलतोय महाराज मी. पाची पकवानाचं ताट जर समोर ठेवलं ना, कुठंही चमका निघा द्या. आणि आमचं गरीब मिरची भाकर खातो पण दमदमी ते. विचार करा, गर्व काही कामाचं नाही. पांडव फक्त 5च होते. किती होते? पटापटा बोला. पांडव फक्त 5च होते आणि कौरव 100 होते. मग मला सांगा तुम्ही, कौरव जादा का पांडव जादा? पटकन बोला. मावशो बोला, तुम्ही मुखी आहे का? मग बोला ना पटकन. मी सांगत असतो, ज्याची बायको मुखी त्याचा संसार सुखी, झटेच नको. हा, इथं नाही बोलायचं, मग कुठं बोलायचं? पटापटा बोलायचं. ऐका पटकन. महाराज, पांडव जादा आहे का कौरव जादा आहे? पटकन बोला. हा, कौरव जादा आहे. पांडव फक्त 5च आहे. पण पांडवांना मार्गदर्शन करणारी माय धन्य आहे. बघा बरं का महाराज, माता त्या ठिकाणी कुंती धन्य आहे. या जगात एकमेव नारी झाली, जय हरी बाबा, एकमेव नारी झाली. सगळ्या लोकांनी देवाकडं सुख मागितलं, पण माता कुंतीनं देवाकडं काय मागितलं? दुःख मागितलं. काही लोक म्हणले कुंतीनं देवाकडं दुःख का मागितलं? ऐका, आता असे काही काही भामटे लोक आहे, असे काही काही भामटे लोक आहे, मारा दुःख झालं का देवा पुढं पार घुमायचे राहत्या. काय दुःख झालं का देवा पुढं पार घुमायचे राहत्या. आणि काही काही एवढ्या भामटे 2-4 लाख कांद्याचे झाले का देवाला विसरून जात्या. चुकीचं बोलतोय मी? हा, पटलं तर पा. पण कुंतीला देवाने विचारलं, माते अगं तुझ्या पोटी देव पोरा जन्माला आले, मग तुला दुःख का लागतं? मातेनं सांगितलं, देवा सुखामध्ये तर सगळेच लोक तुला आठवतात, देवा ऐक मला दुःख दे. दुःखाच्या क्षणाला, प्रत्येक क्षणाला दुःख आलं का मला तुझी आठवण येईल, आणि तुझी आठवण आली का माझं पोट भरेल. काय माय असेल महाराज. विठाला विठाला. म्हणून पांडव फक्त 5च होते, कौरव 100 होते. पण पांडव 5 असून त्यांच्याबरोबर सारथी देव होता. विचार करा बरं का. माऊलीचा पुरावा लिहून घ्या, मनानं नाही सांगत. ध्वज स्तंभावरी वाढणरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथिक शारण धरू अर्जुनेसी. अर्जुना, कुरुक्षेत्रावरचं युद्ध तू नाही जिंकला, अरे तुझ्या बरोबर देव होता म्हणून जिंकला. काही लोक म्हणतात मी लय मोठा झालो. अरे तू नाही मोठा झाला, कोणाच्या तरी कृपेला मोठा झाला, हे विसरू नका. विढाला विढाला. तसे तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी मोठा झालो नाही, मला मोठं केलं, पण मोठं करण्यासाठी माझे मायबाप धन्य. अभंगाचं पहिलं चरण.
जेव्हा मी नाही मोठा झालो, माझ्या मायबापाच्या धन्यतेने माझ्या मायबापाच्या आशीर्वादानं मला मोठं केलं. तुकाराम महाराजाचं जीवन जर पाहिलं महाराज, तर परमार्थामध्ये ज्यांनी लोकांनी मारला बोराटीच्या काठीनं त्यांचे संध्याकाळी पाय छेपायला जगद्गुरु आहे. काय वाटतं? अरे या मग आपल्याला कार्य म्हणला तर मी त्याला लगेच अरे उत्तर द्यायला उभं राहतो. ऐका संताचं वाङ्मय महाराज, वाक्य ऐका संताचं कार्य. अरे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, अरे जगाचा उद्धार करा ज्ञानोबा तुकोबा आहे. तुम्ही चांगला अभ्यास करा. 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजाला देऊमध्ये लोकांनी पाय नाही ठेवू दिला आंघोळीला. ज्ञानेश्वर महाराजाला 750 वर्ष झाले. अरे 728 वर्ष माऊली समाधीला सोहळ्याला झाले. अरे 728 वर्ष माऊलीच्या समाधीला जाऊन सुद्धा लोकांनी ज्ञानोबाराला इंद्रणीत पाय नाही ठेवू दिला. तुम्ही चांगला विचार करा. या जगामध्ये चांगल्याला त्रास आहे आणि वाईट त्या ठिकाणी चांगल्याला त्रास आहे आणि वाईटाचा त्या ठिकाणी अभिमान आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्याचा या जगात विजय आहे. 375 वर्ष तुकोबाला आहे, 728 वर्ष समाधीला माऊलीला आहे, 750 वर्ष माऊलीच्या जन्म सोहळ्याला आहे. त्या काळात लोकांनी इंद्रायणीत पाय नाही ठेवू दिला. आज त्याच ज्ञानोबारायाच्या समाधीला सोन्याच्या ताटात पाणी घेऊन अभिषेक आहे. धुंद झाला तुझा दरबार, आता हे घराणं कोणाचं आहे? जनाबाईचं देवाला आहे. विठाला विठा. कारण महाराज मी प्रत्येक शब्द मी दररोज 3 कीर्तन करणारा बुवा आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपल्या तोंडावर महाराज साखरीचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा आहे. त्याच्यामुळे आपण पैसा म्हणून परमार्थ करत नाही. डवळे बाबा म्हणजे गोरगरिबाचा बाबा आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला आज मिळालेल्या कीर्तनातले पाकिटातले बरं का बोडके सर, आपल्याला आज कीर्तनात मिळालेल्या पाकिटातले 3 कीर्तन आहे दिवसभरात. सकाळचा 10 करून आलो आता तुमचं संध्याकाळी राहुरीला. त्या 3 कीर्तनातल्या 2 कीर्तनाचे पाकिट बाजूला ठेवायचे. संध्याकाळी तळेगावला जाण्या गाय हिंडा त्या महाराज. त्या गायांसाठी प्यायला पाणी नाही. या कीर्तनाच्या पैशातले गव्हाणी उभ्या करायचे. याच्यातच परमार्थ. विठाला विठाला. पण एकच वाक्य तुम्हाला सांगतो, गळ्यात माळा घातल्या म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. भजन केले, काकडा केला, हरिपाठ केला, वाऱ्या केल्या म्हणजे पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अरे खरा खुरा पांडुरंगाचा वारकरी म्हणून घ्यायचा असेल, जो घरच्या माय बापाची सेवा करतो तो खरा पांडुरंगाचा वारकरी. विठ्ठल. एक वाक्य सांगतो पुढे चालतो ऐका. जीवनामध्ये एक वेळेला जेवणाची पंगत चुकली तर चालेल. सगळे जाणकार माणसं इथं बसले, नीट ऐका माझं वाक्य. एक वेळेला जेवणाची पंगत चुकली तर चालेल, पण आयुष्याची संगत चुकू देऊ नका. संतन के संग
चांगल्याच्या संगतीत बसा कल्याणे, वाईटाच्या संगतीत बसा वाटुळे. विचार करा महाराज, लाख मित्र कमवण्यापेक्षा सगळे जाणकार माणसं म्हणून सांगतो, अरे लाख मित्र कमवण्यापेक्षा एकच कमवा, पण आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या आईला आणि बापाला दवाखान्यात नेणारा मित्र कमवा. काय वाटतं महाराज? नाही तर आपल्या जवळ येऊन आपल्याकडून 200 मागणारा मित्र नकोय. काय वाटतं महाराज? काल आम्ही तळेगावला त्या गोडगे डॉक्टरांच्या दवाखान्यात बसलो होतो. आमच्या जवळचा त्या ठिकाणी महाराज आपल्याच पंचकृषीतला माणूस होता, मी नाव नाही सांगत त्याचं. डॉक्टरकडे आला आणि डॉक्टरला म्हणे मा बिंबीजवळ पोट दुखू राहिलं. डॉक्टर म्हणे बिंबीजवळ नाही नाही, आता किडनीजवळ दुखू राहिलं म्हणे. किडनीजवळ नाही म्हणे, पाठीत दुखू राहिलं. पाठीत नाही नाही, आता डोक्यात दुखू राहिलं. डॉक्टर म्हणे भाऊ काही घरी भांडणं बिंडणं केले का? अजिबात नाही. म्हणे कुणी काही बोललं का? अजिबात नाही. शेजारी पाजारी काही बोललं? अजिबात नाही. म्हणून कमून दुखू राहिलं म्हणे. म्हणे काही कुणी काही वस्तू घेतली? म्हणे घेतली ना, शेजारच्या चुलत भावानं पिकअप घेतली म्हणून दुखत म्हणे. अरे काय राजा हो, अरे लोकांच्या सुखातही सहभागी व्हा, लोकांच्या दुःखातही सहभागी व्हा. देव कधीच तुमचं वाटोळं करणार नाही. एक वाक्य तुम्हाला सांगू, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही. वाक्य नीट ऐका बरं का माझं. देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही, पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले आपण शेतकरी माणसं नीट ऐका. अरे तुम्हा आम्हाला लई सुखाचे दिवस आहे. तुम्ही आमच्यापासून काही 300-350 किलोमीटर अंतर्गत जा, त्या मराठवाड्यात काय अवस्था झाली महाराज. अरे एका शेतकऱ्याच्या 17 गाई मेल्या, तो डोक्याला हात लावून बसली. अरे पोरं पाण्यासंग वाहून गेली, तरी आम्ही घमेंड करतोय, गर्व करतोय. अरे काला गर्व करता घमेंड करता? गर्वाचं घर कायम खाली आहे. निंदा करणाऱ्याला निंदा करू द्या, निंदकाचे घर असावे. शेजारी माणसाची निंदा केल्याशिवाय माणसाची प्रगती नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिवस कधी कोणाचे फिरतील सांगता येत नाही. एखादा गौंडी रस्त्यानं चालला, एखादा भिकारी रस्त्यानं चालला, एखादा शेतकरी रस्त्यानं चालला, त्याचा अपमान करू नका. कधी त्याचे दिवस देव बदलेन सांगता येत नाही. अरे गौंड्याच्या पोरं सुद्धा क्लास 1 अधिकारी आहे. काय वाटतं? अरे शेतकऱ्याच्या पोरं सुद्धा DYSP, SP आहे, कलेक्टर आहे, प्रांत आहे, वकील आहे, सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे, शिक्षक आहे, अरे पोलीस आहे, आर्मीत आहे. कधी कोणाचे दिवस तो फिरविल त्याचा भरवसा नाही. म्हणून जीवनात आनंद घ्यायचा. जगद्गुरु तुकाराम महाराज लोकांनी मारलं, पण तुकाराम महाराजांनी परमार्थ नाही सोडला. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस परमार्थ. अरे देववरून शिवबा कासरानं नेलं. ऐका, शिवबा कासरानं देववरून तुकाराम महाराजाला नेला आणि शिवबाच्या बायकोनं सांगितलं, महाराज का आला तिथे? महाराज म्हटले, अरे शिवबा काय म्हणती तुझी बायको? महाराज ती नावं ठेवते परमार्थाला, काळजी नको करू, जाऊ दे. महाराज बसले मिरची भाकर खाली आणि पहाटेला महाराजांचा काकड्याची वेळ होणार, तेवढ्यात बायकोनं सांगितलं, आता यांची मी मजाच करते, यांचा अपमान करते. महाराज उकळतं पाणी तापवलं हांड्यामध्ये. ऐका, तुकाराम महाराजाला का देव मानतात लोक? अरे देव पहावयासी गेलो, तिथे देवाची होणी ठेलो, किंवा विषय तो त्यांचा शाबास. महाराज एवढा परमार्थ तुकोबरायचा आहे. महाराज तुकाराम महाराजाच्या अंगावर त्या शोभा कासराच्या बायकोनं गरम पाणी वाचायला लागली. अरे पाणी वाचलं, तुकाराम महाराजाच्या अंगाची लाही लाही झाली आणि तुकाराम महाराजांनी हाक मारली,
मालक ब्रह्मांडाचा चालक म्हणतात तुला नामदेवाचा नैवेद्य खायला विटीवरनं उतरला अरे जनाबाई करता मीराबाई करता धावून आला आज या तुकोबावरती वेळ आली नाही येणार पांडुरंगा अरे धाव माधवा केशवा पांडुरंगा अंगाची लाई लाई झाली महाराज तुकाराम महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं अंगावरती जणू फोड उठावे अशी अंगाची वेदना झाली पण तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे पाईक होते महाराज देवाचे ललिवाळ भक्त होते अरे अंगावरची त्या ठिकाणी महाराज फोड शांत झाले वेदना शांत झाल्या तुकाराम महाराजांचं स्नान झालं ऐका मंडळी तुकाराम महाराजांचा आंघोळ झाली तुकाराम महाराज आता देहूला निघाले अरे काय तुकोबरायची वाणी आहे तुकाराम महाराज देहूला निघाले तुकाराम महाराजांच्या समोर शिवबा कासाराची बायको आली हळूहळू शिवबा कासाराची बायको आली महाराज मला माफ करा महाराज महाराजांच्या समोर नतमस्तकी झाली अरे ऐका ती तुकोबरायची वाणी होती तुकाराम महाराज त्या शिवबा कासाराच्या बायकोला म्हणतात ए माऊली अगं तुझं कल्याण हो काय ताकद आहे महाराज विचार करा अरे तुझं कल्याण हो अरे एखाद्यानं आम्हाला शिवी दिली आमची तळपायची आग मस्तकाला जाती तुकाराम महाराज खरोखर तुम्ही धन्य आहे म्हणून मी सांगून जाईल महाराज तुकाराम महाराजांसारखे अरे माऊली सारखे पुत्र जन्माला आल्या आणि जणू जगाच्या मालकाला हरिक वाटला अभंगाचं द्वितीय चरण कोळी प्रेमानं भजन करा
एका बापाच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेला आहात. 5 मिनिटं आपल्याकडे आहे. मॉनिटरचा आवाज दे दादा. बाप गेलाय, प्रेमाचा धागा गेला, तुटला आयुष्याचा दोरा, बाप नावाचा आधार निघून गेला. आज त्या माऊलीच्या अंतकरणाला झालेल्या वेदना. अरे महाराज, ज्याच्या घरामध्ये लाईट आहे त्याला त्या अंधाराची काय किंमत कळणार आहे. आज 5 वर्ष निघून गेले बोलबोल करता. एक आदर्श शिक्षक महाराज आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अमृतानं त्या ठिकाणी महाराज आदर्श बनवणारे शिक्षक आज निघून गेलेले. संजय सरांबद्दल काय बोलावं महाराज. एक आपुलकीचा प्रेमाचा माणूस, विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांबरोबर महाराज आपुलकीनं बोलणार हे व्यक्तिमत्व होतं. बिचाऱ्या सरांनी कधी कोणाची निंदा केली नाही, कधी कोणाचं वैर केलं नाही, कधी कोणाचा अपमान केला नाही. पण एवढ्या कमी दिवसात सर तुम्ही निघून गेलात. खरं सांगू, आज आलेला समाज 2 मिनिटं सुखात सहभागी आहे, पण ती श्राद्धाताई कायम पांडुरंगाला हात जोडते. अण्णा का सोडून गेलात आम्हाला. अरे तो आमचा भैया. अण्णा सर 5 वर्ष झाली, पण 5 वर्षापासून सुद्धा आज तुमची आठवण सगळ्या लोकांना येते. अण्णा अहो महिन्यापासून भैया तयारीला लागलाय, माझ्या बापाचं श्राद्ध करायचंय. महाराज तुम्हाला यावं लागेल बरं का. अण्णा तुम्हाला यावं लागेल बरं का. मावशी तुम्हाला यावं लागेल बरं का. अण्णा तुम्ही निघून गेला, पण तुमच्या भैयाला आता पप्पा म्हणायला कोणी नाही राहिलं. अरे ज्या माऊलीच्या डोक्यावरचा कुंकू निघून गेलं, त्या माऊलीच्या अंतकरणाला किती वेदना विचारा. अरे काही लोक इथं अशी बसलेली आहे, बापाचा फोन आला की बापाचा फोन कट करून टाकतात. आणि काही लोक अशी बसलेली आहे, अरे बापाचा फोन येतो पण त्या ठिकाणी महाराज बापाचा फोन यायची वाट पाहतात. काहींना बापाचा फोन नाही येत रे. आज आमची श्राद्धाताई, दिवाळीचा सण आला बाबा, दिवाळीचा सण आला बाबा. असं वाटू राहिलं बॅनर मध्ये आमचा बाप नाही बसला आमच्या सानिध्यात आहे. अरे त्या माऊलीच्या जीवनातलं कुंकून पुसलं. त्या धर्मपत्नीला विचारा रे पतीचं महत्व काय आहे. जिने 9 महिने 9 दिवस कुशीमध्ये वागवलं. अरे हाडाचा पेन करून रक्ताची शाई करून काबड कष्ट केले. त्या हिराबाई सारख्या माऊलीला विचारा रे लेक गेल्याचं दुःख काय आहे. पांडुरंगा काय पाप केला, का घेऊन गेला माझ्या संजूला. म्हणून दुःख व्यक्त करणारे सुखदेव दादाचे डोळे बघा कधीतरी. अरे बापासारखा देव माणूस या जगात नाही रे कुणी. अरे भूक त्याला लागते, जेवण तुम्हाला असतं. काटे त्याच्या पायाला टोचतात, चप्पल तुम्हाला असते. आयुष्यभर दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्यानं गावात हिंडतो, पण लेकरा बाळासाठी नवे कपडे घेतो, त्याचं नाव बाप आहे. इथं आज एवढे लोक आली ना पुण्यस्मरणाला 5व्या, इथले 5% लोक अशी आहे का स्वतःच्या बापाशी बोलत नाही रे, स्वतःच्या आईशी बोलत नाही रे. अरे काय पाप केलं रे त्यांनी. अरे स्वतः उपाशी राहतात रे माय बाप लेकरा बाळासाठी. माय बापाला कधीच म्हणू नका काय केलं तुम्ही आमच्यासाठी. ए ताईडे, ए मावशी ऐक ना ग, तुला विचारतो ग. ए ताईडे ऐक ना ग. ए मावशी ऐक ना ग. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत. ए मावशी हक्काचा चपला सोडणार होमरा कुठपर्यंत. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत. अरे हक्केनं मायेनं पांघरून घालणारं नातं कुठपर्यंत. जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत लेकीच्या सगळ्या आनंदाला पुरवणारा फक्त आणि फक्त बाप असतो महाराज. जीवनातला बाप गेला ना, आपुलकीने जीव लावणारे या जगात कोणी नाही. अरे 5 वर्ष झाली, सगळे पाहुणे रावळे येत आहे. सरांवर प्रेम करणारे शिक्षक आले, सरांवर प्रेम करणारे नातेवाईक आले. तुम्ही 2 मिनिटं सुखामध्ये राहणारे. पण महाराज शेवटी भाऊ मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारा बाप आमच्या आता त्या ठिकाणी महाराज विवेकानंदाला दिसणार नाही. तायडे फार मोठी हो, फार मोठी हो. किती पैसा लागला शिक्षणाला तर मी पुरवेल हा म्हणणारा बाप आता तिला दिसणार नाही. जो संसाराचा गड हात
नाही कळत रे. आहे तोपर्यंत लोकांना नाही कळत बाप. ज्या दिवशी बाप निघून जातो, अरे मायेचं पांघरून निघून जातं. आपुलकीनं बोलणारे या जगात कोणी नाही. भाऊ काळजी घे म्हणणारा फक्त बाप आहे. भाऊ अरे आपुलकीनं राहत जा, वाईटाच्या संगतीत राहू नको. जीवनाचं चांगलं झालं पाहिजे हा विचार करणारा फक्त बाप आहे. एक वाक्य सांगू माऊली तुम्हाला, ऐका बरं का सगळे लोक. ऐका ऐका ऐका. या जगात फक्त 3च लोक आपली आहे. सगळं जग भामटे, सगळं जग लबाडे. अरे वेळ आली ना, कुणीच कोणाचं नाही या जगात, कुणीच कोणाचं नाही. निस्वार्थपणाचं प्रेम करणारे फक्त 3 लोक आहे. पहिली गोष्ट आपली जन्मदाती आई आपली आहे. दुसरी गोष्ट जन्मदाता बाप आपला आहे. आणि तिसरी गोष्ट पंढरपूरचा पांडुरंग आपला आहे. 3 लोक जर सोडले ना मावशी, या जगात आपुलकीनं कोणी प्रेम नाही करत. अरे 5 वर्ष झाले लागोपाठ दर दिवाळीला सण येतोय, पण महाराज सणाचा आनंद जो बाप होता ना, तसा आनंद आता लेकरांना येत नाही महाराज. सरांचा स्वभाव असा होता, कधी कोणाची निंदा केली नाही, कधी कोणाचं वैर केलं नाही, कधी कोणाचा अपमान केला नाही, कधी कोणाला जाणून बुजून अडचणीत आणलं नाही, कधी कोणाला वाईट वक्त बोलले नाही. अरे आपली लेकरावर जसे बापासारखं प्रेम भाव सर करायचे, तशा विद्यार्थ्यांवरती सुद्धा सर मायेचं पांघरूण घालून, आपलीच लेकर आहे. एखाद्या विद्यार्थ्याला फीची अडचण असेल, एखाद्या विद्यार्थ्याला पेन नसेल, एखाद्या विद्यार्थ्याला वही नसेल, तर महाराज हे सर आपुलकीनं जवळ करून मायेनं कुरघळायचे. असा प्रेमाचा माणूस आमच्या तुमच्यातून निघून गेला. पण एक सांगू का श्राद्धाताई, ऐक. ए विवेकानंद दादा भैया ऐक रे, ऐक. जिथं उभा आहे ना तिथून ऐक. ए राजा, आता डोंगराड गेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेला तुमचा बाप तुम्हाला परत कधी नाही दिसणार. पण सांगू तुम्हाला, तुमच्या बापानं काय कमवलं हे मी नाही सांगू शकत. तुमच्या बापानं काय कमवलं हे मी नाही सांगू शकत. पण आज मी खरं सांगेल, तुमच्या बापानं खरी आल्या आयुष्यात माणसं कमवली. याच्यापेक्षा काय लागतं महाराज. माणसानं आल्या आयुष्यात किती पैसा कमवला महत्वाचं नाही. अरे गेल्यानंतर 4 जणांच्या डोळ्यात जर आमच्या विषयी पाणी आलं, तर हीच खरी आम्ही कमवलेली माणुसकी आहे. ए बाळा, ए भैया, ए श्राद्धाताई ऐक ना ग, मी तुम्हाला सांगतोय बरं का ग मावशी. ए ताईडे, ए ताई ऐक, ऐक. आता तुला ना ग, आता बाबा म्हणायला कुणी नाही राहणार. आजपासून तुझा भैया तुझ्यासाठी तुझा बाप असेल बघ पुरी. तुझा भैया तुझ्यासाठी तुझा भाऊ असेल बघ. अगं भैयाकडे जर पाहिलं ना, तो फार फार प्रेमळ झालेला आहे. सगळी लोक त्याला मानतात. जेवढा तुझ्या बापाला मान होता, तेवढा तुझा भैया दादाला मान आहे तायडे. मी तुला शब्द देतो, तुझा भैया तुला कधीच काही कमी पडू देणार नाही. सांगेल मी तुला काही, तुम्हा बाळांना बाप नाही राहिला, पण ती आई जी आहे ना, ती माऊली ना तुमची, जिने तुम्हाला जन्म दिला, ती आई, तिच्या मरेपर्यंत डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. ती तुमच्यासाठी बापही बनेल आणि ती तुमच्यासाठी आई बनेल. तिच्यासारखे उपकार या जगात कोणी नाही करू शकत. फक्त एक विनंती करतो तुम्हा सगळ्या पाहुण्यांना, आमच्या भैयावरती आणि आमच्या त्या श्राद्धाताईवरती प्रेम करा. बाकी त्यांना काय नाही लागत. पोरांनो, मरेपर्यंत ती आईला कोणती गोष्ट कमी पडू देऊ नका. कमराला पदर खवून ती तुमच्यासाठी खंबीरपणाने उभी राहील. ए आज आमच्या संजू दादाची बहीण आली. बहीण, ए ताईडे, दिवाळीचा सण आला असेल ग 5 वर्षानं. ताई, दिवाळीला ये म्हणणारा आता भाऊ तुला परत कधी दिसणार नाही ताई. ए ताईडे ऐक ना ग. ए ताई, तुला सांगतो ऐक ना ग. भाऊ लई प्रेमळ असतो ग. भांडणं होत असतात, वाद होत असतात, दुःख देत असतो, पण आपुलकीनं जवळ करतो त्याचं नाव भाऊ असतं बरं का ग. ए दादा, ए संतोष दादा ऐकणार आहे, शेवटी रक्ताचा भाऊच रक्ताच्या भावासाठी धावून येतो. वेळ आली ना, प्रसंग आला ना, आपलाच भाऊ आपल्यासाठी धावून येतो. भावा भावात वैर करू नका रे, रक्ताचे नाते तोडू नका रे. थोड्या दिवस राहायचंय, प्रेमानं राहा रे, आपुलकीनं बोला रे. त्या माय बापाला जीवनामध्ये कधी दुःख देऊ नका रे. तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमनाला चालले. महाराज देव न्यायला आला आणि तुकाराम महाराजाला देव म्हणतोय. तुकाराम महाराज आता वेळ कशाला लावता. वाड वेळ झाला उठा पांडुरंग. वाड वेळ झाला
म्हणाला चालले आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. वा वा. आम्ही जातो गीता भागवत कृती श्रवणखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणे. बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. 12:30 वाजून गेलेले आहे. ऊन तापता आहे. अनेक मान्यवर उपस्थित आहे. आमच्या या ठिकाणी संपूर्ण पंचकृषीतील सर्वच मान्यवर या ठिकाणी जयाताई आहे, भीमराज मामा आहे, अनेक मान्यवर शिक्षक वृंदातील सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वजण या ठिकाणी सरांची प्रेमाची माणसं आहे. या ठिकाणी मृदुंगावरती शंभू बाबा आहे, सूरज बाबा आहे, इकडे पारे महाराज आहे, नवनाथ बाबा आहे, इकडे त्या ठिकाणी महाराज नांदूरचे बाबा आहे, आमचा अक्षय दादा आहे, जयहरी बाबा आहे, सर्व मंडळी पत्रकार सन्मानी दत्ताभाऊ घोलप आहे, त्याचबरोबर आमचा दीपक दादा आहे, सिस्टीम गोड आहे. सर्वांना धन्यवाद आहे. आपण सर्वजण दुःखात सहभागी झालात. आमचे सन्मानी प्रभत सर या ठिकाणी प्रभत सर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. आपण आलात आणि सर्वांच्या वतीनं सरांना आपण या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण आहे. सरांना आपण सर्वजण श्रद्धांजली देऊ आणि सेवेला या ठिकाणी विराम देऊ. विठ्ठल